जत्रेला आलेलो आहे त्याचं काही दर्शन आहे. तर ह्या वर्षी पण आलेलो आहे जत्रेला. सोमवारीची यात्रा आहे, यात्रा जत्रा काय असेल ते एक्स यात्रा. तर सोमवारी काळभैरव यात्रा त्याचा असणार ब्लॉग असणार आपला. तर सकाळी चालू पुण्याहून 4:30 वाजता वगैरे निघालो होतो. आता वाजले मी गणपत आणि पवन विसरलो गेला तेवढं ॲडजस्ट करा. तर ते आम्ही तिघं चाललो होतो गाडीवरती. रथ आहे 2 वाजता निघणार आहे. तर चाललं होतं आजचा ब्लॉग हा रथविषयी असणार आहे. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपला सोमवारीचा रथ हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. धाराशिव जिल्ह्यातली एक मोठी यात्रा असते म्हणजे परांडा तालुक्यातली. तर ते आपली सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आम्ही तिकडे आपल्या गाडीवरती ऊन भरपूर आहे. 40-47 काहीतरी टेम्परेचर आहे. इकडे गरम होतं. तिकडे आमच्या पाठीमागे दिसतं ते शेत आहे बोलवावर जावर. सो लेट्स गो. चला आता जाऊया आपण यात्रेला. रथ आहे आता 2 वाजता. तर ते रात्र चाललो आम्ही. बघू आता काय काय कसं होतं आहे पुढं आजच्या ब्लॉगमध्ये. गेल्यावर सुद्धा ब्लॉग आहे आपला चॅनलवरती बघा जाऊन तेवढा चांगल्या व्ह्यूज चालू का रोज 400-500 असे पण बघा. एवढं भरपूर आहे ना पूर्ण डोकं गरम झालं. डोकं असं तापलं एकदम. आणि मी तर डोक्यात वगैरे टोपी वगैरे काहीच घातली नाही त्यामुळे पण तापलंय. आता कावड पाहिजे महाराच्या कावड्यात सगळे आता या पुढे पुढे यायला लागले सगळे. गर्दी फुल गर्दी आहे. आवाज मला माहित नाही आता माझा पुढचे मी दाखवतो तुम्हाला. पुढं आता आम्ही चालतो रथाकडं. रथ येतो तिकडे त्या साईडला पाठीमागे रथ आहे. मी गणपत बघा हा पण ह्याचा पण युट्यूब चॅनल पाठीमागच्या आपण ब्लॉग मध्ये सांगितलं होतं गावाकडे आलतो त्यावेळेस. 43 सेल्सिअस आहे. याला घे म्हणतो पहिले काही घेतलं नाही आता घ्यायला लागला पुढे चालतं आजच्या दिवस. आता एवढे उन्हात करते म्हणल्यावरती देवानी तेवढं आपलं चॅनल मॉनिटाईज करून द्यायला पाहिजे का नाही पटकन. बरोबर आहे का नाही. देवाच्या घोड्याच देवाच्या काठीच देवाच्या रथाच धारण करायचं.
ओढायचे असते. लोक पुढे पण ओढतात आणि पाठीमागे पण ओढतात. हा बघा हा ओढतो सोन्या. दर्शन वगैरे झाले रथाचं. आता आम्ही चालले मंदिराकडं, पण मंदिरात पाय पाड्यानंतर जाणार आहे. आता आम्ही जाणार रथाशी इकडे पुढंच. तिकडे काय विषय जरा सिनेमॅटिक शॉट घ्यायचे तर रथाचे वगैरे, आणि इंस्टाग्रामच्या रीलसाठी आपल्याला थोडे ते 19:16 नाही का तो रेशो काय तो त्याच्याप्रमाणे आपल्याला थोडंसं शूट करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपलं यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकसाठी शूट करायचं आहे. त्यामुळं चाललं तर तिकडं पुढं गर्दी भरपूर ऊन नाही, सगळं अंग घामाघूम झाले माझं. तर मेन प्रवेशद्वार आलं मंदिराचं. बरं उधळतं रे, त्याची प्रथा असते. थोडं समोर दिसतंय ते मंदिर. आपण आता मेन मंदिराची विनंती आहे. ज्योतिबाचं कसं असतं गुलाल उधळायचं तसं इथं पण प्रथा गुलाल उधळायची. गुरुदादी या ठिकाणी देणगी द्यावी. भाविकांना विनंती आहे, पिंपळाच्या झाडाखाली येऊन गुरुदादी या ठिकाणी देणगी द्या व आपल्या देणगीची रितसर पावती घ्या. कळसाचे काम चालू आहे. संजय गणपत शिंदे या भाविकाकडून 51 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. माननीय दत्तात्रय हरी गायकवाड 100 रुपयाची देणगी आहे. कळसाच्या कामातून सगळ्या हाताने मदत करा. गुरु या भाविक भक्ताकडून बांधकामाकरता सगळ्या हाताने मदत आलेली आहे. धन्यवाद. माननीय अण्णासाहेब बडे वाशीकर यांच्याकडून कळसाच्या कामाकरता 100 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. त्यावेळेस पण तेच दाखवते, दुसरं काही दाखवत नाही. आणि हे आमचे नाना देणगी द्यायची असेल तर इथं द्यायची देणगी. मला बरं का रथ बघायला जुना रथ पण बघून घ्या तुम्ही. बघून या नाही बघून घ्या. सारे ते उन्हामुळे जरा टेम्परेचर लवकर जरा हाय झाले ना, त्यामुळे थोडंसं काय बोलतं ते कळत नाही मला. आणि सकाळी पण लवकर उठले त्यामुळं बघा जुना रथ. आणि आतमध्ये बघा काय हे देखो. मोबाईल घेऊन नका रे बाबा, 86,000चा आहे. घरचे माझ्यावर हा कसं काय चाक होती त्यामुळे रथ जरा ओढायला जड जात होता. आता नॉर्मल टायर आहेत आपली. हा दगडी चाक आहेत. आणि ते आता नॉर्मल टायर आहेत त्यामुळे रथ जरा फास्ट चाललाय बाहेर. टायर पण असंच पण लाकडी टायर आहेत. हा लोखंडी हा. तर चला आता आपण जाऊ तिकडे बाहेर. तिकडे काहीतरी हाराचा विषय मोठा क्रेनने वगैरे क्रेनचा विषय काहीतरी तिथं, तो पण आपण हाराचा तो पण बघू. मी एकदम बिनलाजासारखा बघा कसा आलोय. सांगतो पुढं गेल्यावर विषय काय कशासाठी कशामुळे तसा आलोय ते. मी काही नाही माय एक व्हिडिओ केला फुल तो व्हायरल झालाय. 5,000 व्ह्यूज आले त्याला. सगळे त्यांना घरचे आहेत ते मला असं काय घेऊन पाठवायला लागले त्याला व्हिडिओवरती. बघितलं नसेल तर इंस्टाला फेसबुकला पण टाकलं आणि यूट्यूबला पण टाकलं, जाऊन बघा.
सांगा तुम्ही म्हणलं तर जायचं तर मी सांगणार बोला कमेंट करून सांगा कमेंट कोल्हापूरची महिला अजित लागतंय काय पोरं लागतात राहुले आयफोनचा नेहमीचा प्रॉब्लेम करतोय कार थोडा म्हणजे भरपूर गरम झाला शूट करताना डायरेक्ट बंद पडला टेम्परेचर म्हणलं टेम्परेचर प्रॉब्लेम दाखवायला लागला त्यामुळे वाटलं बाटली घेतली एक थंड त्याला ते चिटकवलं आहे गार करायला यायला लागलं त्याला फळ घेतलंय आता हे फुल बघ कसं प्लांट बघ ना लागत नाही काय नाही काळा पडले पर काळा आधीच काळा आहे अजून काळा पडलोय मोठा आहे त्याला पण खूप दाखवतो मी इधर तुझ्याकडे पूर्ण डोकं दाखवत जातंय जर तोंड बांधत असतं पोरींसारखं तुम्हाला डायरेक्ट विषय क्लोज जास्त मोठं आहे का आमच्या असा विषय आहे काळ पडत नाही काय नाही विषय संगोपनासाठी प्रोटेक्शन म्हणून हे घेतलंय बघा गमजा घेतलाय बरं डोकं तापले त्यामुळे काय बोलायचं वगैरे कळत नाही पाणी पिलं ऊस जराच पिलं तरी पण काही कळत नाहीये बाकीचे साऊंड घेऊन त्यामुळे डोकं उचले सगळं 100ला 2 100ला 4 100ला 2 सगळं हेच आहे 10 रुपये 10 रुपये 10 रुपये सगळं हेच ऐकू येते मागाच्यापासून आणि ज्यूस प्यायला ये माय 600 अटकावा की चोरताना पण विचार केला पाहिजे कोण भेटले मला कोण भेटले इकडे कुठं इकडे कुठे होय फोन कर मला आता नीट बघा गर्दी नाही काय नाही जास्त काढ परत घरी रथ वगैरे सगळं बघून झाले ऊन आहे भरपूर फिरून आलो चांगलं मस्तपैकी वाट लागलेली छान उन्हाची आता परत संध्याकाळी यायचंय
संध्याकाळी बघू पाण्यात वगैरे बसलं तर बसायचं, नाहीतर यायचं असं शॉपिंगला आयटमला घेऊन वगैरे. तर आता चाललोय येऊ संध्याकाळी खा पी के आते जरा घरच्या आधी. देखो अभी बारिश का मौसम हो गया है ऐसा, इस तरह से यात्रा से हम आ गए घर पे. अबे देखो एक ऐसा मौसम हो गया है, पण दुराळा दुराळा. तो तिकडे गेली रे बघ ती काय, पण वार वगैरे सुटले, पाऊस यायचा चान्स आहे. म्हणजे वार सुटले त्यामुळे सांगता येत नाही पाऊस किती नाही ते, पण येऊ शकतो. Three hours later. Can you move it along? I'm all out of time cards. Day 2. कळसाच्या बांधकामाकडे देणगी घ्या. आपल्या कळसाचे बांधकाम चालू आहे. आपल्या कळसाच्या माननीय नवनाथ साळुंख दुसरा दिवस बायकांसोबत शॉपिंगला यायचं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे अशी काम आहेत, त्यामुळे यायचं ना अजिबात. लुक कसा आहे, लुक करायची असेल तर पूर्वीला पण घ्यायचं आणि शॉपिंग करायची. परत पिशवी कुठे घेते ते पिशवी पण घ्यायची अजिबात नाही. त्याशिवाय कळत नाही शॉपिंगला आल्यावर कसं होतं ते. एक तरी गरम होतं मारणं आणि परत त्यांचं अजून. Dulu aku kan tuh ya,